आणि यानंतरची बातमी गोंदियामधून। गोंदिया शहरातील वाहतुकीवर कॅमेऱ्याचा वॉच असणारे ANPR कॅमेऱ्यांनी आता ऑटोमॅटिक चलन कपात आणि अपघात आणि वाहतूक नियम तोडणाऱ्यांवरती कारवाई केली जाणार आहे। पोलीस अधीक्षकांच्या हस्ते याचं नियंत्रण कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी। गोंदिया शहरात प्रथमतः ANPR कॅमेरे लावण्यात आले आहेत। गोंदिया शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होते आणि या अनियंत्रित वाहतुकीला आळा घालण्यासाठी आपण पाहू शकता गोंदिया जिल्ह्यात विविध ठिकाणी वाहतूक विभागाद्वारा कॅमेरे लावण्यात आले आहेत, जेणेकरून या ठिकाणची वाहतूक ही सुरळीतपणे चालावी आणि नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी हे ANPR कॅमेऱ्यासह विविध ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहेत। आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत वाहतूक विभागाचे निरीक्षक नागेश भास्कर सर आहेत। भास्कर सर, काय सांगाल की या प्रकारचे कॅमेरे प्रथमतः गोंदिया शहरामध्ये लावण्यात आले आहेत, काय सांगाल? गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भामरे साहेब तसेच गोंदिया जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब यांच्या प्रयत्नातून गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासामध्ये प्रथमच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इस्मांवर CCTV कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवून त्यांना दंड करण्याची प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे। आणि यापुढे देखील आम्ही संपूर्ण शहरभर असे नंबर प्लेट रीडर कॅमेरे बसवून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करणार आहोत। निश्चितपणे अशा प्रकारचे कॅमेरे लावण्यात आल्यामुळे नागरिकांना वाहतुकीवर नियंत्रण बसेल आणि कोणत्याही प्रकारची अवैध वाहतूक म्हणा किंवा अपघातावर आळा बसण्यासाठी वाहतूक विभागाचा हा फार सुंदर असा प्रयत्न म्हणावा लागेल। राकेश रामटेके, जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया।